नवी मुंबई महानगरपालिकेनं छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा झाकल्याचं दिसतंय। कालच अमित ठाकरे यांच्या हस्ते या शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं। गेल्या 4 महिन्यांपासून हा शिवरायांचा पुतळा धूळ खात पडलेला होता आणि हे लोकार्पण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मात्र पुन्हा एकदा गनिमिकावा करण्याचा मनसेकडून इशारा देण्यात आलेला आहे। छत्रपती महाराजांच्या नावाने सरकार स्थापन केलेलं आहे, परंतु छत्रपती महाराजांचा पुतळा जो कित्येक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून याला फक्त नामकरण होतं, इथं कुठल्याही प्रकारचा पुतळा नव्हता। अनेक आमचे मित्र असतील, आमचे इथले लोकप्रतिनिधी असतील, आणखीन आमचे इथले ग्रामस्थ असतील, जे त्या लोकांनी इथं मेहनत करून हा पुतळा इथं उभारलेला आहे। परंतु 4 महिने झाले याचं पूर्ण काम होऊन सुद्धा त्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी आता इथे मोदी साहेब आलेले, इकडे मुख्यमंत्री आलेले, इथे उपमुख्यमंत्री आलेले आहेत, स्थानिक इथले आमदार आहेत, इथले मंत्री आहेत, यांना 5 मिनिटं सुद्धा या पुतळ्याचं लोकार्पण करण्यासाठी वेळ मिळत नाही। सकाळी उठल्यावर मला FIR आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात माझ्या राजकीय प्रवासात। त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं। महाराज असे घाणेरड्या कपड्यात जर गुंडाळून ठेवले तर आजच करून टाकू। आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांच्या तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं। त्याच्यामुळे मला काही इश्यू नाही। माझ्या महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला FIR झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।